अरे, हे गाड्यांच्या नंबर प्लेट्सवर लेटर्स आणि नंबर्स मिक्स का असतात? आणि तुम्ही कधी नोटीस केलंय का MH12 म्हणजे पुणे शहर आणि MH14 म्हणजे पुणे ग्रामीण. पण हे नंबर्स कोण ठरवतं आणि का ठरवले जातात? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गाड्यांचं पासिंग कुठले रँडम नंबर नाही, तर हे एक फुल गव्हर्नमेंट प्लॅन सिस्टीम आहे. म्हणजे थोडक्यात गाड्यांचं आधार कार्ड आहे. हे तुम्हाला माहीत नसेल कारण हे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या एक्झाममध्ये स्किप झालं होतं. इंडियामध्ये नंबर प्लेट सिस्टीम हा 1989 पासून मोटार व्हेकल ॲक्ट अंडर प्रॉपरली इम्प्लिमेंट झाला. प्रत्येक राज्याला 2 लेटर कोड दिला गेला, जसं की महाराष्ट्राला MH, कर्नाटकाला KA आणि दिल्लीला DL. मग त्या प्रत्येक राज्यातल्या RTO ऑफिसला नंबर दिला गेला, जसं की MH12 पुणे सिटी RTO ऑफिस आणि MH14 पिंपरी चिंचवड, जे की रूरलसाठी. म्हणजे गाडी कुठे रजिस्टर झाली ते हे नंबर पाहून समजतं. पण हे नंबरिंग का केलं? तर गाडीची ओळख इझिली व्हावी, गाडी चोरीला गेली तर ट्रॅक करता यावी आणि टॅक्सेस आणि रेकॉर्ड्स मेंटेन करता यावे आणि पोलिसांना गाडीची लोकल स्टेट कुठली आहे हे लगेच समजावं. म्हणजे गाडीचा नंबर हा गाडीचा परमनंट ॲड्रेस आहे. आणि आता तर भारत पासिंग सिरीजच्या पण नंबर प्लेट्स आहेत, ज्यांना जॉब ट्रान्सफर जास्त असतो किंवा ज्यांना पूर्ण भारतभर फिरायचं आहे त्यांच्यासाठी. तर आता नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा सिग्नलला असाल तर आजूबाजूच्या गाड्यांचे नंबर्स बघा आणि गेस करा की पुण्यात किती बाहेरच्या गाड्या फिरतात. लाईक करा जर तुमचं नॉलेजमध्ये थोडी जरी भर पडली असेल तर.